इथे उपस्थित असलेले माझे मित्र व काँग्रेसचे खराडीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी, ज्येष्ठ काँग्रेसचे नेते नसीम सिद्दीकीजी, नसीम खान साहेब, सॉरी, विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर, राजन विचारेजी, रमेश कीर जे आपले उमेदवार आहेत, ते फार जुने काँग्रेसी आहेत आणि काँग्रेसशी प्रामाणिक राहणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची कोकणात नाही तर महाराष्ट्रात ओळख. खर तर ही निवडणूक ही पदवीधर मतदारसंघातली. आपण प्रत्येकाने मला सांगा की आपण किती पदवीधर बाहेर काढणार आहात. ही तुमच्या मतांची निवडणूक नाही आहे. तुम्हाला ठरवावं लागेल की मी एवढे पदवीधर मतदार बाहेर काढेन, तरच आपण या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ. आपल्या जबाबदाऱ्या फिक्स करून घ्याव्या लागतील आणि त्याच्यासाठी ठाण्यामध्ये विक्रांत आहे, सुहास आहे, केदार दिघे आहेत, या सगळ्यांना लक्ष घालून हे सगळं वाटून घ्यावं लागेल. तसं ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे या लढाईमध्ये राजन विचारे ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 35,000 मतांनी आघाडीवर आहे. म्हणजे ठाणे महानगरपालिकाचा विचार करता आपण आघाडीवर, मौर्याला आघाडी आहे. तर प्रश्न म्हणजे हे सरकार कशामुळे गेलं नाही. आता असं आहे, पण आहे वरती आहे, लकवा मारलाय. पहिला जो मुद्दा जो अत्यंत वेदनादायी लोकांना त्रास देणारा होता तो म्हणजे सुशिक्षित पोरं बाळ घरी बसलेली, त्यांना नोकऱ्या नाही. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने असं सांगितलं की या देशामधले 84% सुशिक्षित तरुण हे बेकार आहेत. म्हणजे 100तल्या 84% पोरांना नोकऱ्याच नाही. ग्रॅज्युएट होऊन फायदा काय. एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे महागाई. म्हणजे एक तर कमवायचं नाही तर मग द्यायचं कुठलं, काय द्यायचं, त्याच्यात काय काढायचं. नोकऱ्या का नाही उपलब्ध झाल्या. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे. नीटची खूप बोंबाबोंब झाली की पेपर फुटलेत. आणि नीटची परीक्षा आज रद्द झाली. 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात घातलं. MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यामध्ये अनेक तरुण भाग घेत असतात, अभ्यास करत असतात, परीक्षा देत असतात. दरवर्षी पेपर फुटी. परीक्षा पुढे ढकलणार. ते बिचारी गरीब घरातली पोरं पुण्यात येऊन, नाशिकमध्ये येऊन अभ्यास करत असतात, कसे तरी आपलं भागवत असतात. त्यांच्या आई वडिलांना कसं परवडेल. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित असं मला मत नाही. हा थेट प्रश्न बेरोजगारी आणि सुशिक्षित मुलांसाठी कोण उभा राहील याचा प्रश्न आहे. बाकी आम्ही आहोत ना बाकीचे विषय सांभाळायला. पण पदवीधर मतदारसंघात येणारा उमेदवार यांनी पदवीधरांचीच लढाई लढली पाहिजे. आज किती पदवीधर बेकार आहेत बघा. पूजा शंका आज लिटरेसी पर्सेंटेज महाराष्ट्रात किती वाढले.
सुशिक्षित होण्याचं प्रमाण हे किती वाढलं, त्याच्या अगेन्स्ट नोकऱ्या वाढल्या का? आपण ठाण्यात बघा, ठाण्यात सगळ्या कंपन्या बंद झाल्या. बायर, सँडोज, ब्रॅडबेरी, कॅडबरीज, नाव घ्या आणि कंपनी बंद. नोकऱ्या कुठे मिळणार? धोरण काय या सरकारचं? कोकणामध्ये चांगले खरे आयटी प्रोजेक्ट हे येऊ शकतात प्रोजेक्ट, पण कोकणामध्ये रिफायनरीज पाहिजे. कशासाठी? हा प्रश्न या सरकारला कधीच कोणी विचारत नाही की तुम्हाला कोकणातच का रिफायनरी पाहिजे. त्याचं कारण मी सांगतो. रिफायनरी मधनं जे दूषित पाणी निघतं त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. जर इतरत्र पाठवलं तर त्यांना ते पाणी सोडता येणार नाही. जोपर्यंत प्रक्रिया होत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडता येणार नाही आणि त्याच्यात खर्च होतो. मग जर खर्च वाचवायचा असेल तर काय करायचं? समुद्राजवळ नेऊन ठेवा आणि ते पाणी समुद्रात सोडून द्या. म्हणजे कोकण पट्टी जी आपली आहे, जर ती कुठे येणार होती? बारसूला जी येणार होती, काय ते येणार आहे, म्हणजे हे सरकार राहिलं तर येईलच. आमचं सरकारला 100% लक्ष करू. तिथे जे रिफायनरी पाणी सोडणार आहे, कोकण पट्टीत एकही मासा जिवंत राहणार नाही. कोकणातले किती माणसं आहे तिथे? तुम्हाला मंजूर आहे का माशाशिवाय जगणं? आता काय हे सरकार कोणाचं आहे? हे मनुस्मृतीवाल्याचं सरकार आहे. त्याच्यामुळे हे जे आहे आणि त्या रिफायनरीमध्ये नोकऱ्या किती मिळणार आहेत माहितीये? 35,000 कोटी काय ते इन्व्हेस्टमेंट आहे. 3,500 नोकऱ्या आहेत. 3,500. आणि त्या 3,500 नोकऱ्यांसाठी तुम्ही पूर्ण कोकणपट्टीची मच्छी मारी बंद करताय. तिथं 34 किलोमीटरवर नाटे नावाचं गाव आहे. नाटे आहे का इथे कोण? नाट्याच्या जवळपास त्या दिसत आहे आपल्या. त्या नाटेमध्ये जवळजवळ 200 ट्रॉलर आहेत. 200 ट्रॉलर. तो कोकणपट्टीतला सर्वात मोठा फिश सागर आहे. आणि ऑन एन ॲव्हरेज विचार केला तर तिथे 45,000 लोक कामाला आहेत. 45,000. जर बारसूला रिफायनरी आली तर 45,000 लोक बेकार होतात आणि आपली मच्छी गायब होणार आहे. त्याला विदर्भाला पाहिजे होती ना, काय त्याचं नाव? तो देशमुख, आशिष. आशिष देशमुखला द्या ना, त्याला हवी आहे. आता त्या आशिष देशमुखला 16 एकर जमीन कशाला हवी होती बारसू मध्ये? तिथनं आला आणि तो जरा त्यांनी आरडाओरड सुरू केली तर लगेच त्याला 16 एकर जमीन मिळाली. असे 16 एकर जमिनीचे कितीतरी लाभार्थी आहेत जे 16 एकर घेऊन बसले. प्रश्न त्याचा नाही. प्रश्न हा आहे की सुशिक्षित माणसाने कोकणात जायचं होतं. पर्यटन आहे, जायला यायला आता कोकण तसं सोपं झालंय. जर पुण्यामधल्या जवळपास सर्व एरियामध्ये आयटी इंडस्ट्री येऊ शकते तर मग कोकणात का नाही येऊ शकत? रत्नागिरीला एअरपोर्ट आहे, गोव्याला एअरपोर्ट आहे. आता मुंबई आणि रत्नागिरी हे काही फार राम राहणार नाही. त्याच्यामुळे सुशिक्षितांचा प्रश्न मांडण्यासाठी एखादा चांगला कर्तव्यदक्ष आमदार तिथे पोचला पाहिजे. बिल्डर्सच्या सुपाऱ्या वाजवणे, उगाच कारण नसताना नको त्याच्यावर प्रश्न टाकणे, सुपारी घेऊन प्रश्न टाकणे, हे आपलं काम नाही. आपल्याला फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडता आले पाहिजे. पक्ष कुठले आपल्या
पेपर फुटणे याच्यासाठी किती आंदोलन केली, एमपीएससी लफडी सुरू झाली, तुम्ही किती वेळा त्या उपोषणात केले, एकदाही नाही. मग तुम्हाला कळवा कोणाचा आहे? जे विद्यार्थी तुम्हाला निवडून देतात, जे ग्रॅज्युएट्स तुम्हाला निवडून देतात, त्यांचे किती प्रश्न मांडले तुम्ही. त्यामुळे विचार करा की उद्याच्या तयार होणाऱ्या पिढीची निवडणूक आहे आणि ती निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढवा. अधिक न बोलताना एवढंच सांगेन, तुम्ही प्रत्येकाने जर मेहनत घेतली आणि यादीमध्ये आपापल्या ओळखीची 10 माणसं काढा आणि त्या 10 जणांना आपल्या गाडीने आपल्या रिक्षाने मतदारसंघावर घेऊन पोलिंग बूथवर घेऊन जाऊन मतदान करून घ्या. रमेश कीर 100% येतील, कारण का ठाण्यामध्ये आपण चांगली नोंदणी केलेली आहे. अमित सरैया आहे, यांनी जवळ ठाण्यात किती 22,000 मतं आपण नोंदवलेली आहेत, आपण आपल्या ऑफिस मध्ये आणि जबाबदारी देऊन नोंदवलेली आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदवली आहे आता त्यांची जबाबदारी आहे त्यांना बूथवर येऊन जाईल. मी समजत नाही 22,000 येतील, पण 15,000 मतदान झालं आणि ते 15च्या 15 आपल्याला मिळालं तर नक्की रमेश कीर विजयी होतील. कारण का माझ्या अंदाजाने शिवसेनेचे कोण होते नोंदवलं कोणी, किशोर जैन यांनीही अनेक उमेदवार म्हणजे हे अर्ज भरलेले आहेत. आपण किती नोंदवलेत मला माहित नाही, पण या दोघांनी मिळून 51,000 नोंदवलेले होते. तर सगळ्यांनी मिळून काम करूया. एक बरं चित्र दिसतंय की कोणीही कुठेही वेगवेगळा दिसत नाही. म्हणजे शिवसेनेची माणसं एका कोपऱ्यात, काँग्रेसची माणसं एका कोपऱ्यात, राष्ट्रवादीची पक्ष एका कोपऱ्यात, आपची माणसं एका कोपऱ्यात, हे सगळं मिसळलेलं आहे. या मिसळलेल्या वातावरणात आपल्याला पुढचे 3 महिने काढायचे. कारण का आता लक्ष विधानसभेवर मारा, विकास आघाडीचा झेंडा हे आपलं आता लक्ष आहे. राहिलेत फक्त 120 दिवस, त्याच्यातले 20 दिवस निवडणुकीत जातील, राहिले 100 दिवस, त्याच्यातले 30 दिवस हे आचारसंहितेत जातील. राहिले किती दिवस? 60 ते 65 दिवस आपल्याकडे. प्रत्येक दिवस मोजत चला. प्रत्येक दिवसाला काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा कार्यकर्ता हा मवियाचा उमेदवार कोण असेल त्याच्यासाठी आम्ही मरमर करू हे म्हणण्यासाठी तयार राहा. हे तिकीट मलाच पाहिजे, हे तिकीट त्यालाच पाहिजे, नथिंग डुईंग. जो निवडून येणार असेल त्याला तिकीट. हाच आमचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलानुसार काम करूया. आज ते निवडून येतील म्हणून तिकीट दिलंय. रमेश कीर साहेब, तुम्ही जुने काँग्रेस आहात, तुमचे नाती-गोती चांगली आहेत, तुम्हाला आम्ही सगळेजण सुयश चिंतितो. आम्ही जेवढं रजिस्ट्रेशन केलंय, पालघरमध्ये पण रजिस्ट्रेशन आहे, ते पालघरचं पण आमचं रजिस्ट्रेशन आहे. ते सगळं रजिस्ट्रेशन तुम्ही त्याच्याबरोबर बसा. ते पत्ते काय, कोणी काय केलेलं ते त्यालाच माहिती आहे. आपण आमचं पूर्ण सहकार्य आपल्याला असेल. कारण का लढाई विचारधारेची आहे. लोकांना मनुस्मृती हवी आहे का? हवी आहे मनुस्मृती? हात उचलून सांगा, कोणाला मनुस्मृती नकोय? नको कोणाला आहे? आपल्याला मनुस्मृती विरुद्ध लढायचं आहे. हे मनुस्मृती आणणारं सरकार आहे आणि आपण मनुस्मृती जाळणारे आहोत. कारण का तुम्हा महिलांना सांगतो, मनुस्मृती सर्वात घाणेरड्या कोणाबद्दल बोलली आहे तर ती महिलांबद्दल बोलली आहे. महिला या कामांत असतात, त्या वासनेने भरलेल्या असतात, त्या फक्त पुरुषांना जादू करण्यासाठी जन्मलेल्या असतात. हे आपल्या महाराष्ट्रात आपण चालू देणार नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे मनुस्मृतीचं पानही आम्ही वाचू देणार नाही. अशी शपथ घेऊन आपण ह्या मतदानासाठी जाऊया. गंगा इथनच लढाई सुरू होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. ऑक्टोबरच्या लढाईची सुरुवात ठाण्यातनं करा, कोकणातनं करा आणि कोकणातनं रमेश कीर यांना विजयी करून पाठवा. एवढंच सांगतो. कारण का येणारे
येणारे 2 महिने मुलगी साहेब फार कठीण आहे. पहिले लोकसभेमध्ये कसं व्हायचं, एकच माणूस बोलायचा, बाकी सगळे कोणी बोलायला लागला तर आउट. आता इथे जवळजवळ 250 जणांची फौज तयार आहे राहुल गांधींच्या मागे. आणि 2 महत्वाचे प्रश्न चर्चेला येतील पहिल्यापासून. एक इलेक्टोरल बॉन्ड्स 35 लाख कोटी आणि एक सेबीचा म्हणजे काय ते स्टॉक एक्सचेंज स्कॅम 50 लाख काय 50,000. आपल्याला काय समजतच नाही किती लाख किती हजार, मोजताच येत नाही. ते आकडे फक्त बीजेपी वाल्यांना समजतात, हे काँग्रेसवाल्या वाल्यांना समजणार पण नाही, ते बघितलंच नाही. आणि त्याच्यामुळे ह्या 2 स्कॅमने अख्खा भारत हलणार आहे, अख्खा भारत. हा आता प्रियंका गांधी पण जात आहेत. मला माहित नाही की आता तुम्ही विरोधी पक्ष नेता कोणाला करताय, तर तुमचा चॉईस, आमचा चॉईस नाही. पण हे दोघे बहीण भाऊ यांनी आपल्या रक्तात कुठलं रक्त आहे, कुठलं रक्त मिसळलेलं आहे हे दाखवून दिलं. न घाबरता दोघंही प्रचाराला फिरले. हाच सर्वात महत्वाचा आहे की संपूर्ण देश घाबरलेला असताना हे दोघं छाती उडी ठेवून फिरत होते. मारायचं मारून टाका. मला वाटतं हे त्यांचं जे योगदान आहे, हेच इंदिराजींचं योगदान होतं. कोणीतरी बोललं ना काहीतरी नेहरूंचं सगळी संपत्ती वगैरे, त्या लोकांना माहित नाही. नेहरू करोडपती होते, करोडपती. पण ज्या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी आपल्याकडे असलेली सगळी धनसंपत्ती त्यांनी देशाला देऊन टाकली. आज त्या धनसंपत्तीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ती धनसंपत्ती होते 20,000 कोटी रुपयांची. नंतर मग ते म्हणाले की इंदिरा गांधींकडे खूप संपत्ती होती. जेव्हा 71चं युद्ध झालं आणि आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती जरा खालवली, तेव्हा इंदिरा गांधींनी आपल्या घरातलं जेवढं सोनं नाणं होतं तेवढं सगळं जमा केलं आणि लष्कराला देऊन टाकलं. कोण बोलतंय या गोष्टींना? तेव्हा विचाराने आपण लोकांपुढे जाऊया. आपली विचारधारा आहे त्या विचारधारेला घेऊन जाऊया. सर्व समाजाला समावेशक आपली विचारधारा आहे ती जिवंत ठेवूया. आणि रमेश के यांना जय करूया. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.